नमस्कार मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत एक अशा कंपनीबद्दल जिथे डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात काम करते आणि ती कंपनी आहे कृष्णा डिफेन्स अँड एलिड इंडस्ट्री लिमिटेड. या कंपनीने गेल्या काही वर्षात मोठी प्रगती केली आहे आणि भारताच्या आत्मनिर्भर भारत उपक्रमात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या कंपनीची स्थापना 1996मध्ये झाली होती. सुरुवातीला ती स्टील, ॲलॉय, ऑटो पार्ट्स आणि इंजिनिअरिंग प्रोडक्ट्स तयार करायची. हळूहळू कंपनीने आपला फोकस डिफेन्स, मरीन आणि एलिड इंडस्ट्रीमध्ये वाढवला. 2022मध्ये कंपनीने SME IPO आणला, ज्यामुळे गुंतवणूकदारांना ओळख वाढली. डिफेन्स आणि एलिड प्रोडक्ट्स. कंपनी डिफेन्ससाठी खालील गोष्टी तयार करते, जसे की नेव्हल ॲप्लिकेशन प्रोडक्ट, सबमरीन पार्ट्स, नेव्हल इक्विपमेंट, आर्मी इक्विपमेंट, वॉरहेड्स, डिफेन्स ॲसेसरीज, स्पेशल ॲलॉयज आणि कंपोनंट्स जे भारतीय सैन्याला लागतात. हे सर्व प्रोडक्ट भारतात बनवल्यामुळे आयात कमी होण्यास मदत होते. कंपनीचे मुख्यतः ग्राहक आहेत इंडियन नेव्ही, इंडियन आर्मी आणि डिफेन्स PSU आहेत. डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन सोबतही या कंपनींचे संबंध आहेत. प्रायव्हेट सेक्टरमधील डिफेन्स कंपन्यांनाही प्रोडक्ट ही कंपनी पुरवले जाते. चला तर मग आपण या कंपनीचे फंडामेंटल ॲनालिसिस करूया. आणि जर तुम्हाला स्वतःचे फंडामेंटल जर बघायचे असतील किंवा सर्च करून इन्फॉर्मेशन घ्यायची असेल तर तुम्ही screener.com या वेबसाईटवर जाऊन तुम्ही स्वतः ॲनालिसिस करू शकता. या कंपनीचे सध्याचे मार्केट कॅप आहे 1102 करोड. करंट प्राईस सध्याची 804 रुपये आहे. पण व्हिडिओ शूट करताना या कंपनीची प्राईस वर खाली होते, त्यामुळे म्हणजेच मार्केटची व्हॉलॅटिलिटीमुळे, त्यामुळे हीच प्राईस तुम्हाला मिळेल याची गॅरंटी कमी. थोडी 10 रुपये 15 रुपये वरती खाली होऊ शकते. या कंपनीचा स्टॉकचा PE सध्याचा 50 आहे. रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉय या कंपनीचा सध्याचा 23.8% आहे. तसेच रिटर्न ऑन इक्विटीसुद्धा या कंपनीची 18.5% आहे. या कंपनीचा सध्याचा अल्टमॅन झेड स्कोअर 14.5 निघून येत आहे. तसेच या कंपनीकडे 9.5 करोड डेब्ट आहे. तसेच चांगली गोष्ट आहे की या कंपनीकडे 117 करोड रिझर्व्ह देखील आहे. या कंपनीचा सध्याचा अर्निंग पर शेअर 16 रुपये आहे. तसेच या कंपनीकडे असेट्ससुद्धा 127 करोड आहे. तसेच या कंपनीची कंपाऊंडिंग सेल्स ग्रोथ 10 वर्षाची दिलेली नाही आहे. तसेच 5 वर्षाची या कंपनीची कंपाऊंडिंग सेल्स ग्रोथ 51% आहे, तर 3 वर्षाची 58% आणि ट्रेलिंग 12 मंथची 84%. तसेच या कंपनीची कंपाऊंडिंग प्रॉफिट ग्रोथसुद्धा 10 वर्षाची दिलेली नाही. 5 वर्षाची 96% आहे, तर 3 वर्षाची 107%, तर ट्रेलिंग 12 मंथची 125%. तसेच या कंपनीचा स्टॉकचा प्राईस CAGR सुद्धा 10 वर्षाचा दिलेला नाही, 5 वर्षाचा पण दिलेला नाही आहे, तर 3 वर्षाचा 122% आहे, तर एका वर्षात या कंपनीचा रिटर्न ऑन इक्विटीसुद्धा 10 वर्षाचा दिलेला नाही, 5 वर्षाचा 16%, 3 वर्षाचा 16% आणि लास्ट इयर 18%. तसेच या कंपनीचे प्रमोटर्स 60.2% हिस्सेदारी होल्ड करत आहे आणि FII कडे 0.04% हिस्सेदारी आहे. पब्लिक या कंपनीत 39.95% हिस्सेदारी होल्ड करत आहे. तर मित्रांनो, दुसरी कंपनी आहे तनिजा एरोस्पेस अँड एव्हिएशन लिमिटेड. ही भारताची पहिली खाजगी एअरक्राफ्ट मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे. ही कंपनी भारताच्या एरोस्पेस आणि डिफेन्स क्षेत्रात महत्त्वाचा खेळाडू आहे. चला तर जाणून घेऊया या कंपनीचा इतिहास, तिचं काम, आर्थिक स्थिती. या कंपनीची स्थापना 1988मध्ये कंपनीची स्थापना झाली होती.
सुरुवातीला जनरल एव्हिएशन एअरक्राफ्ट तयार करणारी ही कंपनी होती. कंपनीचं मुख्यालय तमिळनाडू येथे आहे. कंपनीचं भारतीय एरोस्पेस क्षेत्रात प्रायव्हेट मॅन्युफॅक्चरिंगला सुरुवात करून महत्त्वाचं पाऊल टाकलं. ही कंपनी पवन हॅन्स हेलिकॉप्टर, इंडियन एअर फोर्स आणि इस्रोसोबत काम करत आहे. ही कंपनी एअरक्राफ्ट मॅन्युफॅक्चरिंग तसेच लाईट ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट, ट्रेनिंग एअरक्राफ्ट तसेच मेंटेनन्स, रिपेअरिंग, ओव्हरहॉल, MRI, एअरक्राफ्ट अपग्रेडेशन, डिफेन्स आणि एरोस्पेस कंपोनंट्स, एअरक्राफ्ट स्ट्रक्चर, कंपोजिशन पार्ट, डिफेन्स इक्विपमेंट, फॅब्रिकेशन्स, इन्फ्रास्ट्रक्चर यामध्ये कंपनी इन्व्हॉल्व आहे. तर चला तर मग आपण या कंपनीचे फंडामेंटल्स बघूया. आणि जर तुम्हाला स्वतःची इन्व्हेस्टमेंट स्वतः करायची असेल तर तुम्ही screener.com या वेबसाईटवर जाऊन स्वतःचे रेशिओ ॲड करून आणखी जास्त इन्फॉर्मेशन तुम्ही घेऊ शकता. सध्याचे आपण फंडामेंटल्स बघूया. या कंपनीचे मार्केट कॅप 1078 करोड आहे. तसेच या कंपनीची सध्याची करंट प्राईस 423 रुपये आहे. स्टॉकचा पी 59.6 आहे. या कंपनीची रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉय 17.4% आहे. तर रिटर्न ऑन इक्विटी या कंपनीची 13.3%. या कंपनीचा सध्याचा अल्टमॅन झेड स्कोअर 12.9 निघून येत आहे. तसेच या कंपनीकडे डेप्ट 0.22 करोड आहे. रिझर्व या कंपनीत 130 करोड आहे. तसेच या कंपनीचा प्रति शेअर 7.9 पैसे कमवत आहे. तसेच या कंपनीची करंट असेट 21.1 करोड आहे. या कंपनीत प्रोमोटर्स मार्च 2024 मध्ये 52.30% हिस्सेदारी होल्ड करत होते. तर मार्च 2025 येईपर्यंत 52.2%, तर जून 2025 येईपर्यंत 52.3%. FII या कंपनीत मार्च 2024 मध्ये 0.16% हिस्सेदारी होल्ड करत होते, पण जून 2025 येईपर्यंत 0.0% हिस्सेदारी होल्ड करत आहे. DII मार्च 2024 मध्ये 0.00 म्हणजे त्यांच्याकडे काहीच स्टेक नव्हता. मार्च 2025 येईपर्यंत 0.09% हिस्सेदारी होल्ड करत आहे आणि जून 2025 येईपर्यंत 0.09% आणि पब्लिककडे 47.85% हिस्सेदारी सध्या आहे. तसेच या कंपनीत आपण सेल्स देखील बघूया. या कंपनीची सेल्स 8.97 करोड, 12.38 करोड, 8.52 करोडपर्यंत आहे. तसेच या कंपनीचे ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिनसुद्धा 65.55, 66.64, 65.49 वाढत आहे. तसेच ऑपरेटिंग प्रॉफिटसुद्धा या कंपनीचे तसे स्टेबल आहे. नेट प्रॉफिटसुद्धा या कंपनीचे थोडे स्टेबलच आहे आणि चांगले आहे. सध्याचे नेट प्रॉफिट ट्रेलिंग 12 मंथ्सचे 18 करोड आहे. तर हा स्टॉक तुम्ही स्वतः ॲनालिसिस करून विचार करू शकता.